उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे पप्पू देशमुख आणि भाजप युती उमेदवार प्रशांत दानव यांना समान म्हणजेच 32-32 अशी मतं मिळाली। त्यामुळे आता पीठासीन अधिकारी ईश्वर चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे येत्या काही वेळातच या निवडणुकीबद्दल स्पष्ट होईल। चंद्रपुरात उपमहापौर पद निवडणूक सध्या सुरू आहे आणि पीठासीन अधिकारी ईश्वर चिठ्ठीद्वारे हा निर्णय घेतील। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी संजय तुमराम। संजय, तर पण ही बातमी पाहतोय चंद्रपुरातून। उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे पप्पू देशमुख आणि भाजप युती उमेदवार प्रशांत दानव यांना समान मतं मिळालेली आहेत। 32-32 अशी मतं या दोघांनाही मिळालेली आहेत। त्यामुळे पीठासीन अधिकारी आता ईश्वर चिठ्ठीद्वारे पुढचा निर्णय घेणार आहेत। त्यामुळे ईश्वर चिठ्ठीत कोणाचं नाव येतंय त्यावरून उपमहापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे स्पष्ट होईल। एमआयएमनं काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी संजय तुमराम। संजय, काय अधिकची माहिती? ती उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे आणि यामध्ये अतिशय धक्कादायक आणि आश्चर्यकारक निकाल समोर आलेला आहे। काँग्रेस आघाडीचे जे उमेदवार आहेत पप्पू देशमुख आणि भाजप युतीचे जे उमेदवार आहेत प्रशांत दानव, या दोघांनाही समसमान म्हणजे 32-32 मतं मिळालेली आहेत। याच्यामध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत जे 32 आणि 31 मतं पडली होती त्यावेळेस एमआयएमचा सदस्य हा तटस्थ राहिला होता, पण यावेळेस एमआयएमच्या सदस्याने काँग्रेस आघाडीच्या बाजूने हात वर केल्यामुळे दोन्ही बाजूला 32-32 अशी समसमान मतं पडलेली आहेत आणि त्यामुळे आता पीठासीन अधिकारी आपल्या पातळीवर निर्णय घेऊन निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे। शामल, नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या पार पडते आहे। काँग्रेस आघाडीचे पप्पू देशमुख आणि भाजप युती उमेदवार प्रशांत दानव या दोघांनाही समान मतं मिळालेली आहेत आणि यावेळेस एमआयएमनं काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे। यापूर्वीच्या निवडणुकीत म्हणजे महापौर पदाच्या निवडणुकीत एमआयएम हा तटस्थ राहिला होता आणि आता तशी स्थिती नाहीये। त्यामुळे आता पीठासीन अधिकारी ईश्वर चिठ्ठीनं निर्णय घेणार आहे। चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी श्रीमती संगीताताई खांडेकर यांचा विजय झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन। माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये श्री माननीय बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व श्री आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून आज या महापौर निवडीमध्ये आम्ही आमच्या मित्र पक्षाचे नेते संदीप गिरेजी असतील, प्रशांत दानवजी असतील व नंदू नागरकरजी असतील यांनी आम्हाला पाठिंबा दिला चंद्रपूरच्या विकासासाठी। भारतीय जनता पार्टी, एक शिवसेना एकनाथ शिंदेजी व आता श्री संदीप गिरेजी यांच्यासोबत आमचा जो करार झाला आहे त्या करारानुसार चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं व चंद्रपूरच्या प्रगतीचा विकासाचा झंझावात वेगाने करण्याचा आम्ही संकल्प केला आहे। माननीय देवेंद्रजींनी आम्हाला विश्वास दिलाय की चंद्रपूर महानगरपालिकेच्या विकासामध्ये कुठेही आम्ही निधी कमी पडू देणार आणि मला विश्वास आहे की आज